बाई पाणी नाही राहिलं बाथरूम मध्ये. बरं झालं आंघोळ्या तरी झाल्या. चला आता आहे ना कपड्यांना पाहते ना पाणी आहे का. लय ढीग पडला एक तर कपड्यांचा. हां आहे तसं थोडंसं पण लय बारीक झाले. आता आहे ना यांना सांगते ना थोडंसं पाणी सोडा. काम आवरायचे मला अजून. जाऊ दे आता आहे ना यांच्याकडे जाऊनच येते. सांगूनच येते यांना. हायला घास भरून झाला. नेमकं भुईमुगाला पाणी सोडायचं होतं तेवढ्यात नेमकी लाईट गेली. हे लाईट एक अशी आहे ना काय बाबा करावं नको नकोच झालंय. या बारीला पाणी लावून द्यायचं होतं मला. मस्तपैकी हिथनं तिथनं पाणी गेलं असतं सगळं. काय रे बाबा लाईटने खोळंबाच केलाय माझा तर. खाओ झालं नाही पाणी भरायचं अजून. कशाचं पाणी भरायचं झालंय तवा. हा हे बघ या घासाला पाणी दिलंय. तो तर अर्धाच वाफा भरला. मग आता लाईटच गेली तर काय करू. गेली का लाईट. हा बाई लाईट ठिकाणा हो. माणसाने तरी किती आत बावा सारखं जाय मोटरीकन ये घरी जाय मोटरीकन ये घरी. मोटर तरी जवळ आहे का त्या तिकडे चालू करायला जायला लागते. तुम्हाला म्हणले ते मोटरीला ऑटो बसून घ्या म्हणजे चालू करायला जायची काही गरज नाही. लाईट आली का लगेच आपाप मोटर चालू होती. तर तुम्ही इलायची गाठ. नाही नाही मी उद्या आहे ना हा खरंच आठच बसून घेतो. आणि मग लय ताप होतो तिकडे जा आणि इकडे ये. तू का आली इकडे. अहो टाकीत पाणी नाही राहिलं. आता कपडे धुवायला गेले तर पाण्याचा पत्ता नाही तिकडं. एक तर कालचं धुणं मला आहे ना काल लय आळसा आला होता जराशी झोपले तर कपड्यांचा बाई एवढा मोठा ढीग पडलाय. म्हणले टाकावं खळबळून तर पाहते तर टाकीतलं पाणी कमी झालं. म्हणले तेवढी भरून तरी द्या मला. मग तू एक आहे ना पाणी जरा जपून वापरत जा ना. तुला किती वेळा सांगितलंय. मला लई पाणी लागते बाई कपड्याला. तुला पाणी लय लागतं. खळा खळा भांडे कपडे स्वच्छ धुतले म्हणजे चांगलं. आता ही लाईट कधी यायची कवा ती टाकी भरायची मला सांग बरं. बरं तुम्ही चला बरं आता लाईट येईल आली का पहिलं तुम्ही ना ती टाकी भरून द्या मला आणि ते नंतर पहा तुम्ही बाकीचं. बरं ठीक आहे थांब. हे पावडं आहे ना हा हे ठेव दे मला इथं आतमध्ये. हा, दे नाही तर ठेवून कोणीतरी न्यायचं बिन कामाचं. राहू दे इथं पावडं. चला चल लवकर घरी. माळ्याच्या माळ्यामध्ये कोण ग उभी राखण करते मी रावजी रावजी हात नका लावूजी पाहिल कोणीतरी रावजी हात नका लावूजी पाहिल कोणीतरी. त्याला गाडं लय गाणं म्हणूशी वाटतं पण लाईट आलेले अगोदर पाणी भरावं लागणार आहे. नाही तर मक्का आहे ना बोंबल्ली. अय भास्कर नाना राम राम का हो? राम राम. काय गडबडीत निघालाय. अहो गडबड तुम्हाला माहित नाही का. हा लाईट आली तसे काय ब्रह्मदेव आल्यासारखं होतं असतं. काय म्हणता लाईट आली. ला हा हा अरे बरं झालं. बरं चाल पहिली मोटर चालू करा बाई आता. शांत हा तू घरी जा. हा मी असाच जातो मोटर चालू करून येतो. 2-4 घास खाले असते ना. नाही नाही एक तर लाईटीचा तपास नसतो तुला माहिती आहे ना. बरं जा मग. हा एक तर ते पाणी द्यायचं राहिले हा. परत टाकी भरायची आहे. बरं बरं हा हा मग तू जा. हा मी पण मोटर चालू करून येतो. बरं बरं जा मग लवकर या बरं का. हा येतो येतो. हा चालले मी. गंगाराम हा अहो या लाईटनी इतकं वैताग आणला काय सांगावं राव. ह्या बाई विहिरीत पाणी येतं लाईट राहत नाही आणि लाईट आले का दुष्काळ पडतो. यावर्षी नेमकं तसंच झालं. पाऊस पाणीच नाही भास्कर नाना. हाय थोडंसं पाणी आहे ना त्याच्यावर काहीतरी भाजीपाला करावं म्हटलं पण लाईट त्रास देते हो. काय गंगाराम तुम्हाला खोटं वाटल काळ्याई आपली लोक तिला काळ्याई म्हणत्या हो. पण आहे ना बाई ह्या विचाराचा मी माणूस झालेलो आहे आता का ही विकून टाकावा. बॉम्बे पुण्याला मस्तपैकी खोल्या घ्यावा आणि एका एका खोलीचे 10-10 हजार रुपये भाडं येतं ना हो. नाही येतं येतं. म्हणजे तुमचा असा विचार आहे इकडची सगळी जमीन विकायची हा हा आणि तिकडे जाऊन मस्तपैकी खोल्या बांधायच्या. हा ना वा वा चांगला विचार आहे. हा पण ते आपल्याला नाही जुळायचं. हा. आपली शेती आहे ना हा शेती भले ना आपण भले बघा. अहो हा ना एक विचार तसा काळ्याई आहे. आपल्या आई वडिलांनी आपल्यावर संस्कार केले की बाबा ती काळ्याई आहे आणि तिला विकू नये. हा ना हा पण असं डोक्यामध्ये विचार येतो ह्या लाईटला इतकं वैतागलो मी काय सांगावं आता. शेतीलाच वैतागलो मुळात म्हणजे. ना ना हा इथं काही थांबून फायदा नाही. बरोबर. एक तर मला भूमिक भरायचा आहे मला कांदे भरायचे आणि टाकी भरायची. आणि लाईटचा भरोसा राहत नाही. चला मोटर तर चालू करून आलोय. पाणी आलं असलं म्हणजे बरं झालं. अरे ना अरे 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 गेली वाटतं लाईट लगेच.
काय बाबा या लाईटीचं करावं मला काही कळेना. विहिरीत तर पाणी आहे थोडं, चिखर आहे पाणी तसं. काय करावं डोकंच काय माझं चालं ना. एक तर रात्रभर आता जागावं लागलं मला. एक काय करू. फोन कोणाचा आला. याला मामांचा फोन आला वाटतं. हॅलो. हां मामा बोला की. आले का तुम्ही? बरं 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 बरं. हां थांबा तिथं मग येतो घ्यायला. हां हां चालतंय. आता या मामांना आणायला गेलं पाहिजे. चला आता ही लाईट तर नाही. मामांना तरी घेऊन येतो घरी. चला गाडचं बरं झालं. ओळखीचा माणूस भेटला का त्यांच्याच जावायचा. त्यानं गाडीला हात दिला तर लगेच त्यानं आणून सोडलं आपल्याला. आणि अजून जावा येतोय न्यायला मला. काय खरं जावायचं. आईला मामा तर बस स्टँडवर वाट बघत बसले असतील. मला तर लय उशीर झाला. मामा दिसतात का काय? हां 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 आले मामा. का हो जावाई? काय नाही मामा तुम्हालाच घ्यायला येत होतो. अहो केव्हाची वाट पाहत तुमच्या बस स्टॉपला. हां पण बरं झालं तुमचा शेजारचा मित्र भेटला. हां त्यानं तिकडेच कोपऱ्या उतरून दिलं. मोटरसायकलीवर बसून आणलं त्यानं. हां का? हां तिथून आलो पाय आता. बरं झालं बरं झालं. मग बहुतेक त्या आत्मारामनं सोडलं असेल तुम्हाला. काही नाव नाही विचारलं त्यांना. काळी गाडी होती ना? हा काळी नवीन गाडी. नवीन गाडी. हां हां मग ते आत्मारामच. आत्माराम आहे नाव आहे का त्याचं. हां हां मग त्यानं आणून सोडलं. मग तिथून आलो पायी. बरं झालं मामा आला. हां काय झालंय माहिती आहे का मला पण त्या लाईटीनं नको नको झाले. हाय काय. हां नाही लाईटचं आहे ना लोड शेडिंग लई चालू केली पाहिजे. काय आता तर पाणी प्यायला नाही अक्षरशः मामा अशी तारा झाली आमची. ते तुमच्याकडे लईच अवघड आहे मग. मग लाईटच थांब ना. विहिरीला मस्त पाणी आहे, हा पण लाईटच थांब ना. बरं पाणी असून उपयोग नाही ना. नाही ना सांगा बरं. मामा. हा मोकळ्याच हाताने आलेलं दिसतंय. माझं काय तुम्हाला काय आणायला लागतो दादा. नाही काय नाही. हा राहू द्या. नाही आता मला नातू पण तू अजूक. हा आपण पोरीला आशा असेल मामा. मग पोरीला वाटलं मी पैसे देऊन टाकील. हा पैसे चालतंय असू द्या. चला घरी मामा. चला चला. चला. तुमचं लय विनोदी बोलणं भाऊ. कोणाला असावं तेच कळणार. चल गुढीची पूजा करायची आहे. म्हणले टाईम झाला. एक तर यांचा तर अजून पत्ता नाही पूजा करायला. यांना म्हणले लवकर या आज तरी निवद दाखवायला. पण काच बाई माणूस पत्ताच नाही माणसाचा. एक तर 12 महिन्याचा सण येतो. झाली वाटतं पूजा. तुम्ही आताशा आले का? आता तुझ्या बापाला आणायला गेलो होतो ना मी. दादा आले का? हा मग. बरं आहे का दादा? हा बरं. बरं झालं पूजा करता करता आले. घ्या ना गुढीची पूजा करून. सण सुद्धा कळत नाही का तुम्हाला? आता हे बघ आपल्यात मोठा माणूस आहे. मामा घ्या पूजा करून पहिले तुम्ही. तुम्ही करा जावाय. नाही मी करतो तुम्ही पण करा. तुम्ही करा ना. काय मामा. जोडीने करा वाटलं करा. हा बर. धरा हो, तू दादा. कर ना, तू कर ना. हा माई झाली पूजा. झाले का. हा हीच लागेल. हा जाऊ दे इजू द्या. घ्या करून. अहो नवीन साल लागले. हा मराठी वर्षाचा पहिला पहिला दिवस दिवस. हा गुढीपाडवा. हा गुढीपाडवा. मराठी महिने माहिती आहे ना तुम्हाला. हा हो पाहू. राहू दे राहू दे. गुढीपाड्यापासून 90 साल चालू होतं जावाई. का हो दादा? म्हणजे गुढीपाडवा म्हणजे नक्की काय हो? मला काय एवढं माहिती नाही पण म्हणते बाई अगं, नवीन. शांता ही आपण गुढी उभारायचं कारण काय माहिती का. हा. श्रीकृष्णाची गुढी. हा का? हा, हा हा. ही कृष्णाची गुढी राहते. मग ही आजपासून काय झालं हा. 9 साल लागलं. हा. म्हणजे ज्या बाय माणसाला नवीन आपल्याला कोरड्या करायच्या हा. घरातलं साठा सामा करायचा. हा, हा. मग 9 साल लागलं का ते तयार करतात. हा हा आणि काहीच कसं आहे लग्न हे ते आकाचा झाला किंवा मग पाडव्यापासूनच सुरू. हा मग सगळे सण चालू होतात. हा आणि मग ते नवीन वर्ष लागत जानेवारीला ते तेव्हापासून नाही ते नाही. इंग्रजी महिने काय. हा ते इंग्रजी महिने हा ना. आणि हे मराठी महिने आपले. हा असं. मराठी महिन्याचा पहिला दिवस पहिला दिवस. हा. म्हणजेच गुढीपाडवा. हा हा. असं. समजलं का. समजलं समजलं. काय पुरीला अनाडी करून ठेवली हीच काही कळणं झालंय मामा. काय आता ते एवढं काय बारीक निरीक पाहत नाही. अगं शांती हा मराठी महिना हा आणि गुढी का उभी करतात तुला माहितीये का.
अहो नाही ना. हे बघ 14 वर्ष रामाने वनवास भोगला, हा बरोबर. बरोबर आहे ना? हा. 14 वर्षानंतर राम ज्या वेळेस अयोध्येमध्ये आला का, त्यावेळेस सर्वात मोठा सण म्हणून हा गुढीपाडवा उभा केला. हा. म्हणजे अख्ख्या घराघरात आहे ना, हा. ज्या वेळेस राम अयोध्येत आला, प्रत्येकाच्या दरवाजामध्ये गुढी उभी केली होती. हा का? हा, म्हणून गुढीपाडवा म्हणतात. असं. समजलं का आता? समजलं. पाहुण्याला लयच माहिती आहे का? मग हुशार आहे पाहुणा. बाई मानावरा म्हणजे लाखात एक आहे. आणि तू तुम्हाला आली का म्हणते काय पाहून दिला आणि काय पाय पर किती अभ्यास आहे. गप्पासा त्यांच्या समोर काही बोल नका. खाओ दादा, काय तुम्ही अचानकच काही येणं केलं पण? नाही अचानक नाही का, मग पाहुण्याला फोन केला ना जावायला. हा का? हा येऊ राहिले म्हणून. माझी आई बरी आहे ना? हा बरी बरी. हा मग तिला आणायचं ना. आता कुठे आता सणासुदीचे कुठं आणती. अहो आली असती सणाची 2-4 घास गोडदोड खाऊन गेली असती. काय सारखं तिला गोड जोडायचे, इकडे आलं का गोड जोड, प्रत्येक घरी गोड जोडायचे. तिने घातली का डाळ? हा घालणार होती. तिला कटाळा करती म्हणती दोघांना काय डाळ घालीत नाही बसायची. तिला मी सांगितलं होतं 9 साल आहे अपमान नको करू म्हणलं. हा. निवत पाणी पुरणपोळीचं दाखवायचं म्हणलं गुढीला. तिचं काय आहे, मी फक्त आले का मायरा मग तिथला लय आनंद होतो. आलीबाई मायपोर मग डाळ घालील, कुरड्या पापड्या तळील, भजे काढील, श्रीखंड आणील, पुऱ्या करील. तिचं लय राहत. नाही तो जीवाला लय जाणे तिथे. हा. काय काय खाऊ घालावा पुरीसाठी. नाही नाही, पण बरं का शांती, हा. काय पण म्हण, माझी सासू आहे ना खरंच बिचारी चांगली. हा. हा, ती बिचारी 12 महिन्याचा एकही सण सोडत नाही बघ. तेच ना, आणि तिला देवा धर्माचा लय याड. देवाचं लय करते माय म्हातारी. हा, तसं मा म्हातारा आहे ना, देवाचा अजिबात याड नाही मा म्हाताऱ्याला. मा म्हातारा सकाळी फक्त काय करतो, येडावाकडे देऊन आणि तो इडं अष्टगंध लावी, इडं लावी का चालला बाहेर. बाकी देवाचं काही नामस्मरण अजिबात नाही, का एखादा श्लोक म्हणल का काय अजिबात नाही. अगं आता मला काय तेवढंच काम आहे का शांती, तुला चांगलं माहिती आहे ना. आता तू म्हातारी करते ना देवपूजा, मग आता मी काल करायची. हा घेतोय दर्शन, घेतोय गणगुण लावून हा. निघतोय पटकन आणि मामा गण कामाला. लावून कुठं जाते माहिती का माय दादा? कुठं अड्ड्याव. कपना नाही ती मामाला सवय चांगलीच आहे. हा. पाहुणे का माझी इज्जत घालते का? हा अहो पाहुण्याला माहिती सगळं बसा गप. हा काय सगळं माहिती आहे मामा. का हो दादा? हा? तेच म्हणले तुम्ही काय फोन नाही केला, काय नाही ना, अचानकच आले नाही फोन जावायला केलता ना, येऊ राहिले म्हणून. ना हो. ह, मला फोन आला होता. मग तुम्ही मला काय बोलले नाही. हा ग, आता मी मोटर चालू करायला जातो म्हणलं का तुला मी. हा. मोटर चालू केली हा. आणि म्हणलं पाईप जोडून द्यावा, हा. तर पाणीच नाही, लाईटच गेली. परत. हा, तेवढ्यात मामाचा फोन आला. हा का? हा, तसंच त्यांना घ्यायला गेलो मग मी. बया मग मला एक फोन तर करायचा का तो बाप येऊ राहिला म्हणून. आता अर्जंट आलंय म्हणलं, मी काय करणार मला सांग बरं. हा बरं झालं आली. चला बरं मी काय म्हणते, हा मग चला आता गोडधोड 2-2 घास खाऊन घ्या. हा, का आता काय केलंय तो? काय म्हणजे पुरणाच्या पोळ्या, कुरडई, पापडे, भजे काढले. मस्त स्वयंपाक केलाय तिने आज. हा. शांती तुला चांगलं माहिती आहे ना, मी गोड खात नाही. हा मग माघारी सण नव्हता का? हा तुझ्या आहे ना पुरणपोळीचा स्वयंपाक केलाय, हा. पण मी तिला म्हणलं मी खाणारच नाही, तुला माहिती आहे मला आवडत नाही. अहो पण असं नाही, खावाच लागत 2 घास. नाही नको मला नाही, मी खातच नाही. मी एक तर पाहुण्याला फोन केलता हा. ना, तर मी पाहुण्याला शब्द सोडून गेले. म्हणजे काय शब्द सोडला हो? ती म्हणले मला कोंबडा खायचाय. मग काय? त्यांना म्हणलं मी या तुम्ही चारतो, पण आजच्या दिवस आहे ना, हे बघ आपली सोन्यासारखी गुढी उभी केली. घरात आपले 2 घास गोड खाऊ, उद्या तुम्हाला सकाळ आहे ना आपल्याच घरातला कोंबडा कापू पाहिजे. तर तुम्ही तर ना लाजच सोडून दिली पा. हा, तमी ना सोडली का? तुम्ही काय त्याला शब्द दिला? पाहुण्या लोक काय बोलू. हे शांती, आता हे बघ जर मी नाही म्हणलं असतं तर परत तुम्हालाच म्हणली असती, हा तुम्हाला माझा बाप लय जड झालाय. हा ते बरोबर आहे, मी तेव्हा तुम्हाला म्हणत राहते, पण हा. आज मलाही कळत आहे 12 महिन्याचा सण आहे, गुढी उभारली आपण. हा वैसन पाणी कायला करायचं घरामध्ये, मस्त गोडधोड 2 घास खायच्या आनंदामध्ये. मामा मी काय म्हणतोय, मस्तपैकी आपली पुरणपोळी वगैरे केली, पापड कुरडा सगळं आहे, खाऊन घेऊ. आजच्या दिवस तुम्ही राहा, नाही उद्या पण राहा. जावई मग काय मी नाही थांबते ना. ऐका मी काय म्हणतो, ते स्वयंपाक आहे ना तुम्ही संध्याकाळी खा. ऐका हा तरी म्हणले दादा आज पाडव्याच्या दिवशी मला न फोन करता आले कश काय, म्हणजे जावायशी गुलू गप्पा मारून फोनवर लगेच आले कोंबडा खायला. मग आल्याचा गुन्हा केला का मी? सांग जाऊ का परत? नाही जाऊ नका तुम्ही, पण मग पुरणाच्या पोळ्या खा, वाटलं तर रातभर राहा, सकाळी ना कोंबडा कापावा हा, आपला. सकाळी मी लगेच कोंबडा कापतो. हा. अगं तुझे वाट पाहत राही, तिला मी सांगून नाही. मी म्हातारीला फोन नको करते. नको फोन नको करू. मी ती लावतो परत- लगेच फोन. नका हो जाऊ. नाही, लावतो पाहिजे. नका हो नका लाव. ऐका ना, ती परत मला म्हणजे सणासुदीचे पुरीच्या घरी गेले का? म्हणजे हा? तुम्ही तिला विचारून नाही आले? नाही नाही नाही
बाय काय करावं या म्हाताऱ्याला कोंबडा खासाठी म्हातारीला सांगितलं सुद्धा नाही गुढी पाडव्याच्या दिवशीच लिकीच्या घरी आलाय ती मायला गाणं गाईल माहिती का माहीत झाल्यावर शांत. हा. तुझा बाप लयच ग कोंबडा खायसाठी आतुरता झालाय. दादा तुम्हाला एक सांगू का तुमचे ना वय गेली पण सोय नाही आली पा हा तुमच्यात काहीच बदल नाही तुम्हाला पहिल्यापासून ते खायची सवय आज मासे खाय उद्या झिंग्या खाय परवा बोंबील खाय तेरवा सुकट खाय तुमचं चालूच राहतं बरं हे बघ तुझ्या इथं ती देवदार माझं कामं करते तुझ्या इथं काय बनवून देत नाही बरोबर आणि तू तिथं होतो तू द्यायची मला बनवून आणि मग आपण दोघ किती आवडीने खायचो हा अहो तरी माई म्हातारी ना देती तुम्हाला अजून अगं नाही देत आता आता डायरेक्ट बंद झाली तिला मला माहित नाही काय हा नाही बनवून दिलं का तुम्ही लगेच तिच्यावर लगेच काठी काढी त्या काही नाही आता वैर आल्या काठी काढायचं हा लगेच ठाक्या टाकू का ती आता मग ती कवर काय मारीत राहत्या काय मला तुमचा ठाक्या तयारच राहतो काय लगेच करा आता ते पण आणि मला मग? खात नाही आता टाक्या हा मामा हा मी काय म्हणतो हा तुम्ही आज मुक्कामी राहा उद्या सकाळी आहे ना घरचा कोंबडा कापतो वरनं बकऱ्याचं मटण 1 किलो आणतो. नाही तुम्ही काय करा जावं मला मुक्कामी ठेवू नका तुमची सासूबाई कशी तुम्हाला माहिती आहे ना मी सासूला सांगतो ना काय माझ्या. करा आता तुमचा या गोडचं स्वयंपाक करेल ना पुरणपोळीचा हा. हा तुम्ही संध्याकाळी खा ऐका आणि आता आपल्याला ना एखाद्या झाडाखाली ना चुलांगण बनवू आणि तिथे चुली बनवा होय मामा हा. ऐका जरा हा. एक तर मराठी महिन्याचा पहिला दिवस आहे गुढीपाडवा हा. ती खरं गोडधोडच खाल्लं पाहिजे आज. का हो दादा हा या बाय मी ना असा ना सुधीचे तुम्हाला सांगते काल मी आहे ना घरातला आखा पसारा आवरलाय सण होता म्हणून सगळं धुवून चुवून काढलंय मी काय आज तुम्हाला काहीच वयसन पाणी बनवून नाही देणार कोंबड्याचंही नाही बकराचंही नाही अगं, कासच नाही घरात देणार. नको बनवू ना शांती एखाद्या झाडाखाली बनवू नाही आपण. झाडा खाली नाही आणि बुडा खाली नाही काय? आज मी करूनच देणार नाही आणि तुम्हाला खाऊन देणार नाही दोघांना मला माहिती यांची शाळा असली कारण यांना त्याच्याशिवाय होत नाही ना अगं शांती मी काय एवढा आहे का वशाटा हा ना? रात्री झोपले तेव्हा काय म्हणतात त्या उद्या काय बनवणार आहे म्हणले पोळ्या मर्दी शांती कायला पोळ्या बनी ती म्हण मस्त काहीतरी मी मासे बिशे आणतो जाऊन असे म्हणले नाही का मग मला- म्हणलं पण आणलंय का मी तुम्हालाच होत नाही तुम्ही ते म्हाताऱ्याला हे केलं असेल मी काय म्हणतो माझं ऐकते का इकडे खरंच आम्हाला बाहेर बनवून दे जाऊ दे, कोण? मामा आलेत घरी. अजिबात नाही आज 12 महिन्याचा सण आहे आज घरात काही बनवल्या जाणार नाही बरं शांती मी काय ऐक तू काय बनवू नको आम्ही जवळ सासरा आहे ना झाडाखाली बनवतो तू फक्त भाकरी दे बनवून आम्हाला कोण मी भाकरी नाही तुकडा नाही काहीच बाजरीच्या नाही. भाकरी 3 बाज झाल्या का हो? हा 3 बाजरीच्या भाकरी बस आणि पाटील 2 ताट हा, बस, आणि- चमच्या या तेवढंच दे. आणि मी कांदा ना निंबू. घरातलं एक सुद्धा भांड नाही देणार बरं का कांदाही नाही निंबूही नाही काहीच नाही अगं देणार. शांती ऐक ना आता काय नाही नाही आता मी तुम्हा- काय राव येणार का दादा तुम्ही महिनाभर राहा मी तुम्हाला नाही म्हणते का पण आज मी तुम्हाला बनवून नाही देणार महिनाभर राव काय करते तुझे काय करेल तिकडं हा मामा मामा हा? नका तिच्या डोक्याला लागू आपल्याला खायचंच आहे ना मटन हा हा हा. मस्तपैकी माझ्या बरोबर तुम्ही हॉटेलला चला हा. ढाब्यावर जाऊ आपण दाब्याव ते आपल्या गावात येताना पहिला ढाबा नाही का तो जलसागर जलसागर हा हा त्या ढाब्यावर जाऊ मस्तपैकी खाऊ तिकडे चालतं का मग हा हा ना. हो काय तो एवढा सोन्यासारखा स्वयंपाक केला का फेकून द्यायचंय काय हा मग आता काय ते खायचं का मग ते खायचं का म्हणजे लोक काय खाऊ राहिले असा सुटच्या दिवशी हा हा? पुरणपोळ्याच खात्यात थोडं जगाच्या बरोबर चला अरे येड्यावानी काय शांती. करते दोघं जावं सासरा शांती लय स्वयंपाक झाला असेल ना एखाद्या गरीबाला देऊ आपण जाऊ दे ना राहू द्या मामा मी काय म्हणतो ऐका हा, तुम्ही बोला शांते तो आहे ना घरात जा ताट कर हा तोपर्यंत आहे ना हा आणि ते पापड बिपड गरम कर हा तोपर्यंत मामाला मी मळ्यात घेऊन जातो आणि ती लाईट आली असली तर बटन दाबून येतो मोटरचं या बाय आता काही तुम्ही जात बसू नका टपक्यान जेवून घ्या म्हणजे मला दुसरं काम पडेल चला दोघं तू ऐकत जागा जरा हा एक तर लाईटीचा प्रॉब्लेम तुला माहिती आहे ना हा हा. आणि मस्तपैकी विहिरीला पाणी किती आहे काय नाही ती मामाला दाखवतो मी बरं मग लवकर याल ना हा लगेच येतं दादा हा. लवकर या बरं का बरं, बरं. हा आणि आजच्या दिवस राहा आणि उद्या कोंबडा नाही कापा मुक्कामी नाही राहणं शांत नको तुझे पाय मला घरात नाही ठेवणार मामा तुम्ही कशाला बोलत बसलाय हा, चला. चला माझ्याबरोबर तुम्ही मी तर ताट करते बरं का हा 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 चल बाई येतील जेवायला आता पटक्यान ताट बिट करून ठेवी ते काव जावय हा बोला की मामा बरं आता आपण चाललोय रानातून मोटर चालू करून हा. विहिरीचं पाणी पाहिलंय हा. पण आता हे घरात जाऊन हे खायचं का हा मी नाही खाणार बरं तुम्हाला सांगतो हा म्हणजे तुम्ही नाही खाणार मामा नाही आपण नाही खाणार मामा हा नाही खाऊ नका तुम्ही हा आता कसं आहे मी तुम्हाला शब्द दिलाय हा तुम्हाला मी बोलवलंय हा किंवा मामा तुम्ही या कोंबडा कापू बर पण काय आता ही शांती एक ऐक ना हा ना ऐका ना भाऊ. मग आहे का नाही आता जाऊ ढाब्यावर हा पण मामा मी काय म्हणतो माहितीये का काय
जेवण मी चारीन हा बाकीचं काय असेल ना ते तुम्ही बघायचं. म्हणजे मग हे महाग आहे का? हा मग बरं मी खर्च करतो याचा. कारण कसं आहे तुम्ही ज्या ज्या टायमाला येताय ना त्या त्या टायमाला सर्व खर्च मीच करतोय. तुमच्या दारूचा खर्च मीच करायचा, जेवणाचा खर्च मीच करायचा. बरं मी काय म्हणतो, हा पण शांताला म्हणू नका बरं का. तुम्हीच सांगू नका तुमच्या पोरीला. नाही नाही मी नाही सांगणार. हा नाही तर सांगा पोरीला तुमच्या. नाही, नाही, म्हणजे तिला- आमच्या दोघांची भांडणच मग. तिला जर माहीत झालं ना दादा प्यालाय म्हणून. हा हा? आणि मी काय म्हणतोय आता जेवला का नाही हा. आणि पियाला जर तुम्ही लेवलला असाल तर मामा तुम्हाला घरी घेऊन येईन. हा नाही तर मग तसं तिकडे नाही तर आहे जाईल. ना तसं तुम्हाला गाडीत बसून नाही तर मग दाब्यावर झोपून राहील गडीभर. नाही झोपू नका, गाडीत बसून देतो मी. नाही नाही करंट कमी होस तर त्याच्यापेक्षा एक काम करा ना, अर्धी 90s प्या. 19 काय होत नाही हो जावाय, तुम्हाला चांगलं माहिती आहे खायला मामा तुम्ही दारूसाठी आहे हा. ना लय जीव काढता बघा. ना. तसं जेवण जात नाही हो मला. हा बरं जाऊ द्या. हा. चला त्या डाव्यावाल्याकडे जाऊ, मस्तपैकी त्याला बनवायला लाव. हो आणि निवांत पियत बसू. चला. चला. बाई अजून ये दोघं जण येईना सासरान जावाई. मला म्हण ताट करून ठेवू, पार त्या पुरणाच्या पोळ्या पार गार पडून गेल्या. हां थांबा आता यांना आहे ना येऊ दे, यांना सण सुद्धा कळत नाही. हां काही शांती वाट पाहत असेल घरी, आपण तिला ताट करायला लावेले. हां असं डोकं माप फिरून द्या त्या आणि मग बोलायला लागलं म्हणजे तू ना लय बडबड करती, तू लय बडबड करती. दाद्या काय करतो? फोन पाहतोय. तो मम्मीने केलं काय पोळ्या? हा खाले का? तुला लय आवडत आहे ना पुरणाच्या पोळ्या? अजून काय काय खाल्लं रे? कुरड्या, पुरणाच्या पोळ्या. बया अजून भजी नाही खाले का? हा सोनी तो अगं मी बी खाल्ले. तो मम्मीने बनवल्या का? हा बरे बरे. अगं मला लय भूक लागली, जेवायचंय. मला पुरणाच्या पोळ्याला आवडत आहे बरं का, पण अजून येईना ना बाई. ये बसले ना जाऊन कुठं. चला बोल, लाईट चालले धाक पाडला होता, म्हणलो भरणं होतं का नाही, पण भरणं बी झालं. आता घरी स्वयंपाक बिन झालं असेल, जाऊन मस्त ताव मारावा. अरे वहिनी तर बाहेर बसले. दाद्या का हो? शांत वहिनी बाहेर बसल्या. हा काय हो काका, काय म्हणते? झालं का स्वयंपाक पाणी? हा स्वयंपाक झाला ना. झालं ना? हा जेवण जेवण नाही झालं अजून. नाही का? नाही नाही ये गेले पाणी भराय तिकडं मोटरी चालू कराया. हा 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 लाईट टिकत नाही ना हो. बरोबर बरोबर. मग ते म्हणा येतो मी चालू करून मोटर. मामा आता येले ना, बर मग गेले दोघं सासरा जावाय. म्हणले जा हा. या पटक्यान, हा मग जेवण करू आपण सगळे संगच. नाही, जेवण बाकी बोल. हा तुम्ही इकडे वाट पाहू राहिल्या खरी, हा पण ते काही जेवायच्या मनस्थितीत नाहीये. नाही हा हा अहो मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं, हा सासरा जावायला धरतो आणि जावाई सासऱ्याला धरितो, असे जोखंडे जात होते. पण कुठं आहे पण ते? किन्याच्या अड्ड्यावर तो ढाबा नाही का, हा किन्याचा अड्डा, किन्याचा ढाबा म्हणतात, हा हा तिथं भेटती ना, हा तिकडं येते. बाई काय करावं या दोघा जणांना. यांनी ना खरंच लाजा सोडून दिलाय. मला म्हण आम्ही आत्ता येतो 5 मिनिटामध्ये. हा आणि खुशाल डाब्यावर जाऊन बसले आणि 10 रुपये वरून सणासुदीच्या दिवशी. हा मान असं टाळकं सरकून गेले ना काका, तुम्हाला सांगते. आता आहे ना तुम्ही ना काय करा, इकडं बसा बरं 10-5 मिनिटं. आणि काय करता तुम्ही? हा काय करते म्हणजे मी घेऊन येते ना त्यांना. हा एक तर ते म्हाताऱ्याला आहे ना यांनी जास्त पाजले असेल, ती म्हातारी तिकडे वाट पाहत असेल. अहो वहिनी त्यांना उभं राहण्याची सूद नाहीये, आणि तुम्ही हा ना. कश काय आणशाल? ते असे गरबड लोळ सुटले एक काका आता एवढी पेले मानले होते, काचे मला धरून आणता येते. फुल वयले एकदम फुल वयले. एक काम करा ना, काय करू? मा संग चाला ना, काय लय लांब नाहीये. हं. आपण आहे ना त्यांना घेऊन येऊ. कसं आहे सणासुदीचे पडतील कुठे बी आणि मा डोक्याला होईल ताण. हा? अरे देवा वहिनी, मला बी लय भूक लागेल गाड्या आता, पण मग आता चला, आता तुम्ही म्हणता तर मग मी नंतर जेवल. हा ना जेवणानंतर. आता बाय आम्ही जेवेल नाही अजून. हा मी म्हणतो तुमच्या बापाला लाज कशी वाटत नाही? अरे दारू पिया, पण जावाय संग दारू पितो. अहो बापाचं जाऊ द्या, पण यायला लाज नको वाटायला का? हा का आपल्या बायकोला आपण शब्द दिलाय, घरी गोडधोड जेवण केलंय. हा? हे लाजा सोडल्या या दोघांनी. दादा सोने तुम्ही इकडं बसा बरं का. हे बाय दार उघडच आहे. हा लक्ष ठेवा. आता आलो आम्ही 5 मिनिटात. हा बरं का दाद्या, जाऊ नको बरं का. चला चला बरं. वाटलंच त्यांना रिक्षा टाकून आणू, त्यांना काय करणार? काय करावं बाई, यांच्यात कवा सुधारणा व्हायची. अहो काका आता काय सांगू तुम्हाला, अक्षरशः ना या बाय ताट करून ठेवले त्या दोघांचे का? हा हं. मला म्हण आम्ही 5 मिनिटात येतो, तू तर ताट करून ठेव.
हा मी सगळा स्वयंपाक अख्खा स्वयंपाक गार पडून गेलाय आणि हे ढाब्यावर जाऊन बसले. हा म्हणजे किती निर्लज्ज आहे पहा बरं. निर्लज्जापेक्षा निर्लज्ज झाले हो. काय म्हणावं, शब्द शिल्लक नाही माझ्याकडे बी. तुम्ही कशी कणत काढी त्या काय माहिती राव. नाही मला आहे ना आता आहे ना फक्त घरी आणू दे त्यांच्याकडे पाहतेच आता. चल हा मामा हळू मामा. जावाई हा कसं माझ्या काम झालं? एकच नंबर मामा. अजून घ्यायची तुम्हाला? मामा हा मला नको नको आता नको. तुम्ही खाल्लं ना पोटभर? मी खायला पोटभर जावाई. हा मग काय नको मला आता. तुम्ही मला मान राखला, घरी माई पोर शांती नाही म्हणली, पण तुम्ही मला दाब्यावर नेलं. हो किती केला तरी माझा मामा आहे. तुम्ही मला शांतता केली बघ. मामा हळू हळू मामा. हा हळू हळू चला हळू हळू चला चला हळू मामा. हाताला माझा हात सोडू नका, पडाल मामा तुम्ही. मामा हा हळू हळू. मला आहे ना जावाई हा उमजानच काही. मामा मी आहे ना, मी तुम्हाला घरी घेऊन जाईन. तुम्ही आपण रस्त्याने चाललोय का? हा आपल्या घरच्याच रस्त्यानं चाललोय. पहा बर का. हा तुम्ही हळूहळू चला माझ्यावर. चल हा हळू मामा पडाल. हो मामा हळू हळू. उभा राहा मामा. का कोण आहे? पाहिलं काका? हा पाहिलं यांचं बापरे. मुताट पेना जावाई राहता एवढा. चला लोक आपल्याला बोलू राहिले. जावाई मामा हा लोक नाही बोल. मग लोक आहे का आम्ही? काय इकडे पाय इकडं. काय म्हटले शांती? कुठं चालले तुम्ही? घरी काला आपल्या घरी. काला झक मारायला? ए हा कोणाला बोलते तू? तिकडच हॉटेल मध्ये झोपायचं ना. ए हा? गबास. हा कोण आहे? मी आत्ता येतो आहे ना 10 मिनिटं शांत मध्ये. आहे. हा, मग. पाहुण्याला काय बोलू नको. हा? अहो दादा तुम्हाला तरी थोडीशी लाज वाटू द्या. कुशल म्हणते पाहुण्याला काही बोलू नको. हा 10 रुपयासाठी सकाळीच उठले आणि इकडे आले. हा चला तुम्ही ना घरी चला आता. तुमच्याकडे पाहतेच मी आता. नेट घेऊन चल. ए नीट काय घेऊन जाऊ. आता कशाला देते? चालता येतं का सुई साईट लावा, साईट लावा. शांत. उडून एखादं. मी जातो घरी निघून मावाले. ए मामा तू घरी चल. आता मला नका नेऊ घरी जावाई. मामा माझा ऐक, मी आहे ना जावं. काय करायचं, पाय पाय न्यायचं का आता? चल चल. घरी चला आणि उतरल्यावर जा आता एखाद्या गाडी खाली जाशाल चला. ए हा? मामाला बोलू नको तू, लय मारीन तुला. अरे कुशल जावाय संग 10 रुपयाला लाच कशी वाटत नाही राव. हा कोण आहे? हा हा बोलत माकडं पाय ना, माकडं पाय ना. ये कोण आहे? भास्कर नाना आहे, भास्कर नाना. हा त्याला आता नाही मी सकाळी बघतो. चला मी मामा. नाही ओळखीत जावाय बरं का. अरे तुम्हाला कळत नाही का सणासुदीचे कुशाल 10 रुपयाला तुम्ही आणि त्या म्हाताऱ्याला 5 दिली हा? मामा पडेल मामा. ए, तू गप काय? आणि स्वयंपाक मला ताट करायला लावले ना अरे कारीगर हा, मी संसार जेवलो. उद्ध्वस्त होईल ना याडा. तुला. जेवले हा हा? काय खाल्लं? बकऱ्याचं मटण खाल्लं. हा. बाई पाहिलं काय किती लाजा सोडून दिल्या का तुम्हाला मी म्हणले होते ना आज सणासुदीचे खाऊ नका म्हणून. ए, हा? गप. म्हणले होते शांत बाहेर नका जावायला. म्हणले होते का नाही? ए शांत. मी खर्च केला काही. मला खायचं होतं म्हणून चारलं मी. अरे ती बिचारी ना ताट तयार करून ठेवले, वाट पाहते तुमची दोघांची. हा अहो, काका मी म्हणले आज सणासुदीचे खाऊ नका हो. हा? हा 9 वर्ष लागले 12 महिने हा तरी आता ही पाहिलं का कसं मला ना असं वाटतं यांचं पर गळा अगं दाबून मारू नका गंमत करू राहिली जावायला. आपली. असं काय चला करते आता. शांत? गंमत पाहते जाऊ दे. चला, चला हाय रे सासरे जावई म्हणतील ना. हा जावाय चला. अरे काय यांनी ना सोडली दोघांनी रे. बी लाजा सोडल्या सासऱ्यांनी हा? जावायला.